आई, तू कुठे आहेस? बघ, मी तुझ्यासाठी काय आणले आहे. आईच्या खोलीत येत संजय हातात 2 तिकिटे हलवत म्हणाला. मुलाचा आवाज ऐकून आईने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, हे काय बेटा? आई तू खूप दिवस म्हणत होती की मी तुला गंगेत आंघोळ करायला घेऊन जाऊ. म्हणून हे तिकीट आणले आहे. मी तुला गंगेत स्नान करायला घेऊन जाणार. यावेळी कुंभमेळा पण आहे. म्हणून मला वाटले की मी तुला कुंभमेळ्यात घेऊन जाऊ आणि गंगेत स्नान घालावे. रेल्वेची तिकीटेही घेतली आहे. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून सरस्वतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. सरस्वती म्हणाली, कुंभमेळा? अरे, तू मला खरंच कुंभमेळा बघायला घेऊन जाशील का? तू खरं बोलतोस ना बेटा? माझा विश्वास बसत नाहीये. आई, मी थोडी ना तुझ्याशी खोटं बोलतोय. बघ, तिकीट समोर आहे. आता जा, तयारीला लाग. तुला कोणताही सामान हवा असेल तर मला आधी कळव आणि 4 दिवसांनंतर आपण जाणार आहे. वा बेटा, तुला दीर्घायुष्य लाभो. मी गंगा स्नान केले तर मला मोक्ष मिळेल. बरं, कोण कोण जाणार आहे बेटा? सगळे बरोबर चालले आहेत का? सरस्वतीने हसत विचारले. तर संजय म्हणाला, अरे नाही आई, सगळ्यांना कसं घेऊन जाऊ? तुला माहिती आहे कुंभमेळ्यात किती गर्दी असते. सर्व लोकांना हाताळणे खूप कठीण होईल. म्हणूनच मी 2च तिकिटे आणली आहेत, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून सरस्वतीची नजर आपली सोन दीपालीकडे गेली आणि ती विचार करू लागली की जर ती आपल्या मुलासोबत एकटी गेली तर आपल्या सुनेला राग येईल का? मग ती म्हणाली, अरे संजय बेटा, पण या वयात तू मला एकटं कसं सांभाळशील? मी कसे तरी घरचे काम करून घेते, पण बाहेर मला उठणे आणि बसणे देखील खूप कठीण होईल. मला वेळोवेळी कुणाची ना कुणाची आवश्यकता असते. तेव्हा तिची सून दीपाली म्हणाली, अहो आई, ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमची काळजी पण घेतील. आणि याचाही विचार करा, कुंभमेळा दरवर्षी थोडी येतो. तेव्हा सरस्वती म्हणाल्या, पण सोनबाई, संजयला मला सांभाळायला त्रास होईल. हे ऐकून त्यांचा मुलगा संजय हसला आणि म्हणाला, आई, आता तुला तुझ्या मुलावर विश्वास नाही राहिला. अगं, लहानपणी जशी तू माझी काळजी घेतलीस तशीच काळजी मीही घेईन. तुझा हात मी कधीच सोडणार नाही. मी तुला कुंभमेळा खूप छान प्रकारे दाखवीन. संजयच्या बोलण्यावर सगळे हसले आणि सरस्वती खूप प्रसन्न झाली. त्यांची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण होणार होती. मरण्यापूर्वी एकदा मला कुंभमेळ्यात अंघोळ करायची आहे. जर तुम्ही मला कुंभमेळ्यात नेऊ शकत असाल तर मला काशीला घेऊन जा. पण एकदा मी गंगेत स्नान केले तर माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल. पण आज संजयने ते स्वतःहून सांगितले तेव्हा तिला खूप आनंद झाला. आज ती आपल्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देताना थकत नव्हती. मग दोघांनीही काशीला जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि प्रवासादरम्यान सरस्वतीची खूप वाईट दशा झाली होती. हा प्रवास 2 दिवस आणि 1 रात्रीचा होता. ती पुन्हा पुन्हा आपल्या मुलाचा हात धरून बाथरूमला जात होती, पण ट्रेन पुढे सरकताच तिचे पाय लटपटायला लागले. कशी तरी ती सीटपर्यंत पोहोचू शकली. संजय म्हणाला, अगं आई, काळजी घे, प्रवास नुकताच सुरू झाला आहे. हो बेटा, मी स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण मी म्हातारी झाली आहे. माझ्या हाताची पकडही सैल झाली आहे आणि माझे पायही डगमगले आहेत. तर संजय म्हणाला, काही हरकत नाही आई, मी इथे आहे. मी सर्व काही सांभाळून घेईन. हे ऐकून सरस्वतीचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले. रात्री ट्रेनचा आवाज आणि शिट्ट्यांचा आवाज मला झोपू देत नव्हता. मी संजयला विनाकारण त्रास दिला असा विचार करत राहिले. तोही रात्रभर जागे राहिला. मी घरी गंगाजल आणून अंघोळ केली असती. आता मला समजत आहे. म्हणूनच संजय माझी गंगेत स्नानाची इच्छा टाळायचा. बरं, कसे तरी देवाचे नामस्मरण करून प्रवास पूर्ण झाला. ट्रेन थांबली तेव्हा फलाटावर गर्दी होती. सरस्वतींना पाहून आश्चर्य वाटले. संजयने 2 पिशव्या खांद्यावर टांगल्या आणि आईचा हात धरून स्टेशनच्या बाहेर पडला. त्याचवेळी वातावरणात बदल झाला. पाऊस सुरू झाला आणि थंड वारे वाहू लागले. अरे बेटा, मला खूप थंडी वाजते. हे वातावरण आजच बिघडणार होतं का? पाऊस कधी पडेल कुणास ठाऊक. आईचे हे ऐकून संजय म्हणाला, आई, आपण थोडा वेळ स्टेशनवर बसू. हवामान चांगले असेल तेव्हाच बाहेर जाऊ.
काही वेळाने संजय उठला आणि कुठेतरी तो निघून गेला आणि परत आल्यावर त्याच्या हातात चहाची 2 कप आणि गरम भजीची पिशवी होती. आई आणि मुलगा शांतपणे तिथे बसले, चहा प्यायले आणि भजी खाल्ली. थोड्याच वेळात सरस्वतींना झोप येऊ लागली, म्हणून त्यांनी तिथे डोळे मिटले. सुमारे तासाभरानंतर पाऊस थांबून बाहेर आल्यावर रेल्वे स्थानकावरील गर्दी ओसरली. आई आणि मुलगा दोघेही ऑटो रिक्षा घेऊन कुंभमेळ्याला पोहोचले. कुंभमेळ्याच्या सुरुवातीला रिक्षावाल्याने आम्हाला खाली उतरवले होते. 1.5 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही गंगा घाटावर आल्यावर एका छावणीत जागा मिळाली. संजयने चादर पसरून वस्तू आणि काही सामान ठेवला. मग आईचा हात पकडून गंगा स्नानाला घेऊन गेला. इतकी गर्दी सरस्वतीने आयुष्यात कुठेही पाहिली नव्हती. कुठे लाऊडस्पीकरचा आवाज येत होता, कुठे भजन गात होते, तर कुठे जय गंगा जयघोष करत लोक फिरत होते. ऋषीमुनींची प्रवचने सुरू होती. मग तिथे खेळणी, पुरी, कचोरी, मिठाईची दुकाने, धार्मिक पुस्तकांची दुकाने आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या फोटोंची दुकाने होती. हे पाहून तिला आश्चर्य वाटले. ती एका वेगळ्याच जगात पोहोचल्यासारखं वाटत होतं. हे सर्व पाहून तिने संजयचा हात घट्ट पकडला होता. मार्ग काढताना संजयने त्यांना किनाऱ्यावर आणले, पण इथेही गर्दी होती. तिचा हात धरून संजयने आईला गंगेत आंघोळ घालायला लावली आणि मग स्वतः आंघोळ केली. गंगेत फुले व प्रसाद अर्पण केले. तर सरस्वतीची मनाची इच्छा पूर्ण झाली. हे सगळं झाल्यानंतर तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. हात जोडून प्रार्थना केली आणि सरस्वती म्हणाली, आई गंगा, प्रत्येक आईला माझ्या संजयसारखा मुलगा दे. त्याच्यामुळेच आज मी तुला भेटू शकले आहे. असे म्हणत सरस्वतींनी गंगाजल बाटलीत भरले आणि निघताना गंगा मातेला प्रणाम करत विचार केला की गंगा मातेचे पुन्हा दर्शन होईल की नाही. संजयने त्याच्या आईला जत्रेत नेले आणि तिला खूप खाऊ पिऊ घातले. तेव्हा सरस्वती म्हणाली, पुरे बेटा, आता मी खूप थकले आहे. मी यापुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आईच्या सांगण्यावरून संजयने त्यांना पुन्हा कॅम्पमध्ये आणले. संजय म्हणाला, चल आई, आता तू इथेच आराम कर, मी फिरून येतो. असे म्हणत संजयने खिशातून काही पैसे काढून आईच्या हातात दिले. अरे बेटा, मी या पैशाचे काय करू? तू माझ्याबरोबर आहेस तर मला पैशांची काय गरज? आणि तरीही माझ्याकडे माझ्या साडीच्या पदराला 500ची नोट बांधलेली आहे. असे म्हणत सरस्वती त्याला पैसे परत करू लागल्या. तेव्हा संजय म्हणाला, अरे आई, ठेव, ते गरजेच्या वेळी उपयोगात पडतात. कधी कधी ते कामी येतात. तुला काही विकत घ्यावंसं वाटलं तर जत्रेत माझा खिसा कापला गेला तर सरस्वतींनी संजय म्हटल्यावर पैसे ठेवले. अशा जत्रांमध्ये चोर आणि अनेक गुंड फिरतात आणि लोकांना वेड्या बनवून खिसे साफ करून निघून जातात. संजय आपली पिशवी घेऊन निघून गेला आणि सरस्वतींनी आपली बॅग डोक्याखाली ठेवून चादरीवर झोपून आराम केला. आज तिचे मन खूप तृप्त होतं. संजयनेही त्यांची खूप काळजी घेतली. पण डोळे उघडल्यावर तिला सूर्यास्त झाल्याचे दिसले. तिने आजूबाजूला पाहिले तर संजय अजून परतला नव्हता. तिच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. अनोळखी जागा आणि अनोळखी माणसं. मी माझ्या संजयबद्दल विचारू तरी कोणाला? त्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली असता सर्व काही सुरक्षित असल्याचे दिसून आले. तिच्या साडीच्या पदरात बांधलेले पैसे सुरक्षित असल्याचे पाहून तिने छावणीच्या बाहेर जाऊन आपल्या मुलाचा शोध सुरू केला. मग तिने समोर पाहिलं तर तिला आश्चर्य वाटलं. माणसांचा एक गट वेगाने धावत आला. तिला काही समजण्याआधीच ते लोक जोराजोरात ओरडू लागली. त्यानंतर जत्रेत हत्तीने गोंधळ घातल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वत्र चेंगराचेंगरी झाली आहे आणि चेंगराचेंगरीत चिरडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून सरस्वती स्तब्ध झाली. या गर्दीत आपला संजय असू शकतो? नाही, हे शक्य नाही, असे त्यांच्या मनात विचार येत होते. असे म्हणत सरस्वती एका प्रवाशाकडे गेल्या आणि विचारले, भाऊ, किती वाजेला झाले? तेव्हा त्याने 4 वाजेला सांगितले. जेव्हा ऋषी हत्तीवर बसून स्नानाला जात होते त्यातील एक हत्ती पळून गेला. त्यामुळे ही घटना घडली. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारी वाहनातून उचलले जात आहे. तुमच्याकडेही कोणी बेपत्ता आहे का? त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून सरस्वतीच्या डोळ्यात पाणी आले आणि रडत बोलल्या, माझा मुलगा. तुला काय सांगू बेटा, माझा मुलगाही 1 वाजल्यापासून जत्रेला निघाला पण अजून परतला नाही.
पण आई, त्याचा काही फोटो असावा. फोटो तर माझ्याकडे नाही बेटा, आता मी काय करू? सरस्वती रडत म्हणाल्या. आई, रडू नकोस, समोर पोलीस चौकी आहे, तू तिथे जाऊन शोध घे. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून सरस्वतीने चादर गोळा करून आपल्या पिशवीत टाकली आणि कशी तरी पिशवी उचलून पोलीस चौकी गाठली. आणि माझा मुलगा कुठेच सापडत नाही असे सांगत रडू लागले. तेवढ्यात एक पोलीस तिच्याजवळ आला आणि म्हणाला, आई, धीर धर, ये आणि माझ्यासोबत मोटारसायकलवर बस. पोलीस सरस्वतीला त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे मृतांना गोळा करण्यात आले. पण आपला मुलगा तिथे नसल्याचे पाहून सरस्वतीला आनंद झाला. मग तो त्यांना 1-2 ठिकाणी बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे लोक जखमी झाले होते आणि आक्रोश करत होते. डॉक्टर त्यांची ड्रेसिंग करण्यात व्यस्त होते, मात्र संजय तेथेही सापडला नाही. मग सरस्वती विचार करू लागली की संजय शिबिरात परतला असेल का? तो मला शोधत असावा, तो कदाचित माझी वाट पाहत असेल. मात्र तिने पोलीस चौकीत आपला मुलगा कसा दिसतो असे वर्णन केले होते आणि ती म्हणाली की माझा मुलगा सापडला तर मी परत येईपर्यंत त्याला इथेच ठेवा. संजय माझी वाट पाहत असेल या आशेने सरस्वतीने शिबिरात चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की त्यांच्याबद्दल कोणीही विचारायला आले नव्हते. ती इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली, पण संजय कुठेच सापडला नाही. पोलीस त्यांना म्हणाले, आई, तुम्ही आराम करा, काळजी करू नका. पण सरस्वतीचे चित्त लागत नव्हते. सरस्वती संजयचाच विचार करत होती की एवढ्या गर्दीत मी त्याला कुठे शोधू? घरी एकटी कशी जाऊ? ती स्वतःलाच दोष देऊ लागली. जर मी हट्ट केला नसता तर आज हे संकट आले नसते. तिला खूप वाईट विचार येऊ लागले की संजयला कोणी काही केले तर नाही ना. सकाळ झाल्यावर सरस्वती पुन्हा पोलीस स्टेशनला गेली. पोलीस तिला विचारपूस करू लागले, पण ती म्हणाली की तुम्हीच माझ्या मुलाला शोधून काढा आणि रडू लागली. पोलीस तिला म्हणाले की थोडा धीर धरा, सगळे ठीक होईल. ते म्हणाले की आपण इथे अनाउन्समेंट करू, तुम्ही तुमचे नाव नंबर इथे नोंदवा. पोलिसांनाही सरस्वतीवर खूप दया येत होती. रडत रडत ती देवाला प्रार्थना करू लागली. ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे निरखून पाहू लागली. कालपासून सरस्वतीने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. मग तिच्या मनात विचार आला की जर मी उपाशी तापाशी राहिले आणि आजारी पडले तर संजयला शोधू शकणार नाही आणि संजयसाठीही पोळी भाजी घेते. तिला असे वाटत होते की तोही उपाशी असेल. ती त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तो कुठेही दिसला नाही. दिवसा 8 दिवस जात होते. आता तर यात्राही संपण्यात आली होती, पण संजय काही परत आला नाही. तेव्हा सरस्वतीला पोलिसांनी असा सल्ला दिला की संजय परत येणार नाही, आता तुम्ही तुमच्या घरी जा. हे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणू लागली की बेटा, मी एवढ्या दूर एकटी कशी जाऊ? मी तर याआधी एकटी कुठेच गेली नाही. पोलीस म्हणाले की ठीक आहे आई, तुम्ही घरचा फोन नंबर द्या, आम्ही फोन करतो, तुम्हाला कोणीतरी घ्यायला येईल. पण मला कोण घ्यायला येईल? घरी तर सुनबाई एकटी आहे, ती कशी येणार? पोलीस म्हणाले दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा, ते येतील तुम्हाला घ्यायला. पण ती खूप टेन्शनमध्ये असल्याकारणाने तिला कोणाचाही नंबर आठवत नव्हता. सरस्वती रडू लागली. त्याचवेळी रस्त्याने जात असलेल्या एका माणसाने तिला रडताना पाहिले. तो विचारपूस करू लागला. पोलिसांकडून त्याला सर्व प्रकार समजल्यावर तो म्हणाला की या आईला तुम्ही माझ्यासोबत पाठवा, मी त्याच गावचा आहे. मी आता गावी जात आहे. तुम्ही म्हणाल तर मी त्यांना सोबत घेऊन जातो आणि त्यांच्या गावी सोडतो. पोलिसांनी सरस्वतीला त्या व्यक्तीसोबत पाठविले आणि त्याच्याकडून त्याचा नंबर आणि नाव घेतले. सरस्वती त्या व्यक्तीसोबत जायला तयार झाली, पण तिच्या मनात भीती होती. पण त्या व्यक्तीवर विश्वास करण्याव्यतिरिक्त तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सरस्वतीचे हावभाव पाहून त्याला समजले होते. त्यामुळे तो सरस्वतीला म्हणाला की आई, काही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडेल. सरस्वती त्याला म्हणाली, नाही बेटा, मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझे खूप उपकार होतील. मला फक्त माझ्या मुलाची काळजी वाटत आहे. 2 दिवसानंतर जेव्हा सरस्वती तिच्या गावी पोहोचली आणि पायीच आपल्या घराकडे जायला निघाली, तेव्हा तिच्या मनात असंख्य विचार चालत होते. मी माझ्या सुनेला काय उत्तर देऊ? तिला काय सांगू की संजय कुठे आहे? असे प्रश्न तिला पडत होते.
पण जेव्हा सरस्वती तिच्या घरी पोहोचली, समोरच तिला अंगणात लोकांची गर्दी दिसली आणि तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू होता. तिला असे वाटले की मी चुकून दुसरीकडे आले आहे, पण समोरून तिला तिच्या नातवंडांनी पाहिले आणि तिला आवाज देऊ लागले. तिलाही खूप आनंद झाला, पण दुसऱ्याच क्षणी तिचे नातवंड आपल्या आईवडिलांना आवाज देऊ लागले आणि म्हणाले की आई आली आहे, आई जिवंत आहे. आपल्या नातवंडांच्या तोंडून असे शब्द ऐकून ती विचारात पडली. सरस्वतीला पाहून तिचा मुलगा आणि सून आश्चर्यचकित झाले आणि धावत तिच्याकडे आले व तिला म्हणू लागले की आई, तू कुठे गेली होतीस? आम्हाला तर वाटले. त्यांचे शब्द मध्येच थांबवून सरस्वती त्यांना म्हणाली की तुम्हाला वाटले असेल की मी देवाघरी गेली. तिचे सर्व काही ध्यानात आले होते. ती त्यांना म्हणाली की तुम्ही एकदाही मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट संजय मला अज्ञात स्थळी सोडून निघून आला. तुम्हा लोकांना माझ्यापासून सुटका हवी होती, म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत असे केले. तुम्हाला वाटले की एवढ्या लांबून ही म्हातारी परत येऊ शकणार नाही. संजय, मी तुला कुठे कुठे शोधले, पण तू मला कुठेच भेटला नाही. संजयही आपल्या आईला म्हणाला की आई, मीही तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू मला सापडली नाही. जाऊ दे, आता ही पंगत तुझ्या येण्याच्या खुशीत दिली आहे असे समज. सर्व लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, कारण सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. पण तरीही त्यांनी संजय आणि दीपालीला शुभेच्छा दिल्या. बरे झाले, तुमची आई परत आली. अचानक तेथील वातावरण बदलले. सगळे लोक आनंद व्यक्त करत होते. त्यानंतर सर्व नातेवाईकही खाऊन पिऊन आपापल्या घरी गेले. सरस्वती आणि तिचा मुलगा व सून आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. मध्यरात्री अचानक सरस्वतीचे डोळे उघडले, कारण तिला पाण्याची तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी ती रूमच्या बाहेर आली, तर तिला आपल्या मुलाच्या रूमचा लाईट चालू दिसला. तिला प्रश्न पडला की एवढ्या रात्री हे लोक जागरण का करत आहेत. बाहेर आल्यावर तिला त्यांच्या रूममधून त्यांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. त्यांचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण दीपाली तिच्या नवऱ्याला म्हणत होती की तू तर मला म्हणत होतास की आता तुझी आई कधीच परत येऊ शकणार नाही, मग ती तर थोड्या दिवसातच परत आली. त्यावर संजय म्हणाला की मी तर आईला एवढ्या गर्दीत सोडून आलो होतो आणि मला अपेक्षाही नव्हती की एवढ्या लांबून आई परत येईल. पण जे झाले ते चांगलेच झाले, कारण जेव्हापासून मी आईला सोडून आलो होतो तेव्हापासून माझे चित्त लागत नव्हते. माझ्या मनात सारखे प्रश्न निर्माण होत होते की माझी आई कशी असेल, ती कुठे फिरत असेल, आणि मी तिच्यासोबत एवढा मोठा विश्वासघात केला. तू टेन्शन घेऊ नकोस. एवढे दिवस आईला सहन केले आहे, अजून थोडे दिवस सहन कर. माझ्याकडून खूप मोठा गुन्हा होता राहिला. या गोष्टी ऐकून सरस्वतीला खूप अस्वस्थ वाटू लागले. तिला मोठा धक्काच बसला, कारण तिला आपल्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती की तो तिच्याशी एवढं खोटं बोलेल. मी त्यांच्यावर ओझं झाली आहे का असे तिला वाटू लागले. विचार करता करता तिला चक्कर आले आणि ती जमिनीवर कोसळली. आता ती कायमची निघून गेली. आज खऱ्या अर्थाने तिला मोक्ष मिळाला होता. तर मित्रहो, आजची कथा कशी वाटली हे नक्की कळवा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.